महाविकास आघाडीची थोड्याच वेळात बैठक होणार आहे। सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक या बैठकीमध्ये रणनीती ठरवतील। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आणि या अधिवेशनामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती सत्ताधाऱ्यांची कोंडी करायची या सगळ्या संदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा होईल अशी माहिती मिळते। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते। हे अधिवेशन महत्त्वाचं आहे कारण का विधान परिषद निवडणुकांच्या आधीचं हे अधिवेशन आहे। त्यामुळे नेमक्या काय घोषणा या अधिवेशनामध्ये या अर्थसंकल्पामध्ये केल्या जातात याची उत्सुकता असेल। दरम्यान त्याआधी महाविकास आघाडीची एक बैठक बोलावली जाते। या अधिवेशनामध्ये सरकारला आणि सत्ताधाऱ्यांना कोणकोणत्या मुद्द्यांवरती घेरायचं या सगळ्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जोरकसपणे कोणते मुद्दे मांडायचे हे या बैठकी दरम्यान ठरवलं जाईल अशी माहिती मिळते। राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देईल। राजू, प्रज्ञा, पाहतोय आपण आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि थोड्याच वेळामध्ये सभागृहाला सुरुवात होईल। मात्र त्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी तीन पक्षांची बैठक होईल। काँग्रेसच्या दालनामध्ये ही बैठक होणार आहे आणि नेमकं सभागृहादरम्यान कशी भूमिका घ्यायची, अधिवेशन काळामध्ये कुठले मुद्दे जे आहेत ते रेस करायचे यावरती चर्चा होणार आहे। खरं तर अधिवेशन आहे सभागृह सुरू झाल्यानंतर विरोधक जे आहे ते कायदा सुव्यवस्था असतील, त्याचप्रमाणे ड्रग्स प्रकरण असेल किंवा मराठा आंदोलन असेल, अगदी ओबीसी मराठा वाद असतील, या सगळ्याच मुद्द्यावरती आक्रमक होणार आहे आणि त्याच अनुषंगाने ही बैठक आहे। या बैठकीने ठरवलेले की नेमके कुठले मुद्दे जे आहे ते सभागृहाच्या बाहेर मांडायचे, सभागृहामध्ये कुठले मुद्दे मांडायचे, सरकारी पक्षाला कसं कोंडीत पकडायचं यावरती जे आहे ती चर्चा होणार आहे। आणि सभागृह सुरू होण्याच्या आधी महाविकास आघाडीचं आंदोलन जे आहे ते पायऱ्यांवरती होणार आहे। मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भातला आजचा मुद्दा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे या दरम्यान सुद्धा जे आहे ते आंदोलन होईल। त्यामुळे सभागृहाबाहेरची आक्रमकता आणि सभागृहात आक्रमकता विरोधकांची कसे असेल हे पाहणं महत्त्वाचं राहील। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।